हाय हॅलो नमस्कार, मी मनीषा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. चला व्हिडिओला सुरुवात करूया. तुम्ही जगत असलेलं आयुष्य आणि तुम्हाला हवं असलेलं आयुष्य यातील सगळ्यात मोठा फरक म्हणजे तुमचा माइंडसेट. संगत अशी ठेवा की तुम्हाला सोबत घेऊन चालण्यात योग्य समजतील, पाठीमागे ढकलण्यात नाही. आयुष्यात स्वप्न आपल्या वयाच्या जोरावर नाही तर आपल्या सामर्थ्याच्या जोरावर बघायची असतात. उच्च शिक्षण घेऊनही आपण अजूनही समाजामध्ये बऱ्याच अशा रूढी परंपरा चालू ठेवल्या आहेत, ज्यांच्या मागे कोणतंही विज्ञान नाही. लोक काय म्हणतील, समाज काय म्हणेल म्हणून आपण एकमेकांना किती दुखावतोय याचं भानच आपल्याला राहिलेलं नाही. एकमेकांच्या आनंदासाठी निस्वार्थ भावनेने काहीतरी करायचं आहे, हा भावच हरपलेत. इतकं शिक्षण घेऊनही चूकला चूक आणि बरोबरला बरोबर म्हणण्याचं धैर्य आपण मिळवलेलं नाही. आणि जेव्हा असे प्रसंग ऐकायला मिळतात तेव्हा खूप वाईट वाटतं. बऱ्याच चालीरीती परंपरा आहेत, त्या 100% आपण पुढे चालवल्या पाहिजेत. पण उगाचच झालेल्या ज्या गोष्टी असतात, अंधश्रद्धा असतात, अशा काही चालीरीती असतात की ज्यांच्या मागे काही लॉजिक नाही. त्या थांबवण्यासाठी स्वतःपासून सुरुवात आपण का नाही करू शकत? या सगळ्याला थांबवण्याची जर ताकद आपल्याला शिक्षण देऊ शकत नसेल तर त्या शिक्षणाचा का उपयोग? एकीकडे आपण प्रगतीपथावरती आहोत, भरपूर प्रगती करतोय, पण दुसरीकडे अजूनही आपण काही गोष्टींना नाही म्हणू शकलो नाही आहोत. कळत न कळत आपण पुढच्या पिढीला हेच देतोय का? बऱ्याच ठिकाणी भरपूर सुधारणा होत आहेत. चुकीच्या गोष्टी टाळल्या जातात, नाही म्हटलं जातं, पण त्यांच्याकडून आपण काहीच शिकत नाही. आपल्या डोळ्यासमोर आपण उदाहरण कोणाचं घेतोय हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. कोणतीही गोष्ट करताना त्यामागचं विज्ञान समजून घेणं करणे इतकी महत्त्वाची गोष्ट आपण विसरलो आहोत. एखाद्या गोष्टीचा अभ्यास न करता जवळच्या व्यक्तींना दुखावून हे असंच आहे आणि असंच चालत आहे म्हणून करायचं, हे सगळं कधी थांबणार? कोणाशी तुलना करणं किंवा बरोबर करणं पूर्णपणे चुकीचं आहे. प्रत्येकाच्या कर्तृत्वाप्रमाणे, स्वभावाप्रमाणे, वागण्याप्रमाणे आणि कर्माप्रमाणे ज्याला त्याला प्राप्त होत असते. आपलेही असेच असते आणि आहे ते मान्य करणं व सत्कर्म करत राहणे. जोपर्यंत दुसऱ्याच्या सुखात आणि आनंदात तुम्हाला आनंद वाटत नाही तोपर्यंत तुम्ही सुखी आणि यशस्वी होऊ शकत नाही. या जगात कोणी ना कोणीतरी कोणापेक्षा श्रेष्ठ हा असतोच. जगावेगळं बनण्याचा अनेक मंडळींनी इतिहासात प्रयत्न केला, परंतु आज त्यांच्या दडग्यापुढं दिवा पण जळत नाही. आजकाल दुसऱ्याचं वाईट झालं की आनंद वाटणारी माणसं खूप आहेत आणि हीच माणसं आपल्याला यश देत नाहीत. आम्हाला दुःख आहे म्हणून रडत असतात, कारण दुसऱ्यावर हसण्याची किंवा दुसऱ्यावर दुःखावर आनंद होण्याची प्रवृत्ती ही बांबळाची बी पेरण्यासारखी आहे. कधी ना कधीतरी काटा उगवणारच. एखादा आपल्या मनासारखा वागला तर तो चांगला आणि नाही वागला तर तो वाईट. पण तुमच्या मनाप्रमाणे वागायला तुमच्या मनातले चांगले पण असायला हवे ना. म्हणून इतरांना आपल्याच मनासारखे वागायला हवे हा नाद सोडून द्या. सल्ला म्हणून तुम्ही इतरांना काही गोष्टी सांगत असाल तर तो सल्ला तुमच्या दृष्टीने बरोबर असला तरी समोरच्याच्या दृष्टीने चुकीचाही असू शकतो. त्यामुळे समोरच्याचे वाईट होऊ नये, त्यांचे चांगले व्हावे आणि तुम्ही एखादी गोष्ट सांगा, पण त्यांच्यावर लादू नका, कारण वेळच तुमचा सल्ला चूक आहे का बरोबर ते सांगत असते. या दीपस्तंभ शेजारी उभं राहून मी स्वतःला दीपस्तंभ वगैरे समजत नाही. मी कोण याची कितीही उत्तरं आपल्याजवळ असली, आपल्याला आपलं अस्तित्व जरी माहिती असलं तरी स्वतःचा शोध कधी संपत नाही. आपण चुकल्यावर मग आपल्या लक्षात येतं की आपण चुकलो आहोत. काही गोष्टी निराशा देणार हे माहीत असताना देखील आपल्याला त्या गोष्टी करणं भाग असतं. आपण कोण आहोत, काय करू शकतो हे सर्व माहीत असून देखील चुका, निराशा यासारख्या गोष्टी जीवनात येतातच. त्यावेळी आपण कसे आणि काय केल्याने आपल्याला बरं वाटणार आहे हे समजलं तर खऱ्या अर्थाने आपल्याला आपण सापडलो असं मानता येईल. चुकांच्या गिल्टमधून आणि रोजच्या निराशेतून बाहेर पडण्यासाठी आपण बऱ्याच गोष्टी करू शकतो. भावनांचं, वेळेचं आर्थिक नियोजन, नात्यांचे सॉर्टिंग, स्वतःची किंमत ओळखणे, भूतकाळातील चुकांमधून स्वतःला बाहेर काढणं, थोडक्यात काय तर स्वतःला दोन्ही बाजूंनी जाणून घेणं.